नमस्कार मंडळी, आज मी बनवले आहे डाळ बट्टी। त्या देण्यासाठी मी मुगाची 1 वाटी डाळ आणि तुरीची 1 वाटी डाळ धुवून शिजवून घेतलेली आहे आणि लवंग टाकलेले आहे, कारण तुरीच्या डाळीमुळे ॲसिडिटी होते म्हणून मी 1 लवंग टाकून घेतलेले आहे आणि 1 आदुलीचं पीठ मी दळून घेतलेलं आहे बट्टीसाठी, जे थोडंसं जाडसर रवेदार असतं। आणि एका कढईत तेल तापून 1 मोठी पळी आपली मोहन घातलेला आहे आणि ओवा, खाता सोडा, मीठ थोडं चवीपेक्षा जास्त म्हणजे चवदार बट्टी लागते। असं घालून मिक्स करून घेऊन एकदम थोडा सैलसर उंडा मळून घेऊन तो साईडला ठेवून दिलेला आहे 5 मिनिटं। म्हणजे ती जी जाडसर आपली कणी असते त्यामध्ये ती एकदम छान फुगते। हे बघा, थोडं पातळ मळलं आहे, थोडं पातळ मळलं ते 15 मिनिटं ठेवल्यावर फुगते। आणि मग वरण बघितलं तर वरण पण एकदम छान शिजलं होतं। त्यामध्ये पाणी टाकून मी पूर्ण फुटून घेतलेलं आहे वरण आणि एकीकडे पाणी उकळायला ठेवलं मोठे पातेल्यात। आणि चिंच टाकून वरण करते, त्याला आंबट वरण म्हणतात। चिंच जर टाकली थोडासा गुळ पण टाकावा लागतो टेस्ट करता। आणि आता मी उंडा कसा बनवते बघा, तर 2 थोडेसे उंडे घेतलेले आहे बनवून आणि 1 उंड्याला तेल लावून त्याच्यामध्ये दुसरा जो उंडा बनवला तो ठेवायचा आणि पुन्हा त्याला तेल लावून घ्यायचं आणि आपली पोळीची जशी घडी करतो तशी घडी करून असे सगळ्या पिठाचे उंडे बनवून घ्यायचे आहेत मध्ये तेल लावून, म्हणजे एकदम कडक होतात ते, टेस्ट पण छान लागते। आणि मग पाणी उकळल्यावर त्यामध्ये उंडे एकदम टाकून देऊन 10 मिनिटासाठी हलवत राहून, म्हणजे खाली लागू नये म्हणून फुगू द्यायचे। मग ते जेव्हा फुगतात चांगले तर 1 मध्ये कट करून बघायचा की झालं का नाही म्हणून। आपल्याला हाताला जर चिकटत नसल्याने असं वाटलं का म्हणजे पूर्ण शिजल्यासारखंच तर काढून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे। उंडे कापून घेऊन आपल्या साईजने, जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही, मीडियम साईजमध्ये कापून घेऊन ते कढईमध्ये तळून घ्यायचे छान चॉकलेटी, थोडेसे कडक होईपर्यंत हे असे छोटे छोटे तळून घ्यायचे। आणि जे आपण उंडे बनवून उकळून घेतले त्या पाण्यातच वरण टाकून फोडणी देते, म्हणजे त्यांना छान टेस्ट येते। तर मीठ घालून घेतलं आणि आता मी लसूण आणि मिरची मिक्सरमधून काढून ठेवली होती तर वरणाला फोडणी देत आहे। सांबर मसाला, फ्राय मसाला, जे आपल्याकडे मसाले वापरत असेल तुम्ही वरणाच्या फोडणीसाठी, लाल तिखट वगैरे ते सगळं मी घालून घेतलेलं आहे। आणि आपल्याला जेवढं घट पातळ पाहिजे 10 माणसासाठी तेवढं मी वरण बनवून घेतलेलं आहे। आणि हे बघा, चिंच आणि थोडा गूळ घालून घेतलेला आहे, म्हणजे त्याला आंबट गोड वरण म्हणते। टेस्ट पण छान लागते, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही। आणि माझी रेसिपी कशी वाटली ते पण सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। काही कमी जास्त झाल्यास मला कमेंट करून सांगा। हे 10 जणांसाठी स्वयंपाक केलेला आहे मी, म्हणून मोठं पातेलं आहे। आणि एक आदुलीचा उंड्याचे बट्टे मी तयार केले, त्यात तळून घेतल्या आणि आता हे बघा जेवणार आहोत आम्ही।